तुम्ही येताय का वाढायला तर जेवते. नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे. हा आहे गौरीपूजना दिवशीचा ब्लॉग जो मी आत्ता एडिट करून अपलोड करते आहे. गौरीपूजना दिवशी सकाळीच सगळा पुरणपोळ्यांचं नैवेद्य बनवून संध्याकाळी आम्ही सगळे चाळीतले आणि आजूबाजूचे गणपतींच्या दर्शनासाठी निघालो. आधी मी आणि जाऊबाई गेलो चाळीतलं, सगळ्या छान छान गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं. जेवून खाऊन निघाले का काय? नाही एवढं लवकर आम्ही जेवतोय. कसलं जेवण होते गणपतीच्या दिवसात. नाही बाबा बसा ना. आता काय काढू नका, तिथंच नको नको म्हणून दिले. लाडू तरी घ्या, एक उचला. त्यानंतर आजची मोठी महाआरती करून घेतली. मन कामना पूर्ती, जय देव जय देव. परिवार गौरीपूजना दिवशी आम्ही मोठी महाआरती करतो, कारण गौरी पण असतात आणि बाप्पा पण असतोच. त्यामुळे मग मोठी छान अशी आरती करून घेतो. आणि ऋतुजाला आरत्या करायला खूप आवडतात. तिला रोज आग्रह असतो पप्पा पण ही पण आरती बोलायची ती पण. आणि या आरत्या करून झाल्यानंतर आम्हाला अजून माझ्या मिस्टरांच्या मित्रांकडे वगैरे गणपतीच्या दर्शनाला पण जायचं होतं. आणि प्लस आज गौरी जागरण पण असतं, तर गौरी पण जागवायच्या होत्या रात्री. आमचा बाप्पा आणि त्याच्यासोबत आमच्या दोन्ही गौराई कशा दिसत आहेत हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि त्याचबरोबर माझी गौराई कशी दिसते, माझी मुलगी, हे पण सांगा. गजानना गजानना पार्वती नंदना मोरया गजानना गजानना पार्वती नंदना मोरया गजानना. संत मंडळीने पत्र पाठविले ओझर गावाला. संत मंडळीने पत्र पाठविले ओझर गावाला. पत्र वाचून आनंद झाला विघ्नहर्त्याला. पत्र वाचून आनंद झाला विघ्नहर्त्याला. अशी खूप उत्साहात आरती करून आम्ही निघालो. आज बऱ्याच ठिकाणी सत्यनारायणची पूजासुद्धा होती, कारण गौरीपूजन आहे, दिवस चांगला असतो आणि गणपतीत बरेच जण सत्यनारायणची पूजा पण करतात. त्यामुळे आम्ही मग ह्यांच्या मित्रांच्या घरी निघालो. इथे आधी सत्यनारायण पूजेचं दर्शन घेतलं आणि त्याचबरोबर बाजूलाच त्यांचे बाप्पासुद्धा बसवले होते. त्यांचे बाप्पासुद्धा खूप सुंदर आहेत. हे त्यांचे बाप्पा आहेत ज्यांच्याकडे आपण आपली मूर्ती बनवतो, म्हणजे आपली जी मूर्ती बनते ती ह्यांच्याकडे बनते. असं अनेक बाप्पांचं दर्शन घेतलं आणि हा डायरेक्ट दुसऱ्या दिवशीचा दिवस आहे, कारण त्या दिवशी माझ्या मोबाईलची बॅटरी संपली होती. खूप लेट झाला होता, 1 वाजला होता आम्हाला झोपायला. दुसऱ्या दिवशी दोरे घ्यायचे असतात, कारण गौरी विसर्जन करण्यापूर्वी आमच्याकडे दोरे घेतले जातात. दोऱ्यांमध्ये ज्या काही भाज्या किंवा हे असतात, गौरीच्या ज्या गोष्टी असतात ओटीच्या वगैरे, त्या सगळ्या एका दोऱ्यांमध्ये बांधून घेतात. असे 5 दोरे करतात, 5-5 गोष्टी बांधून, आणि ते सगळे पदरात घेतले जातात सुवासिनी बायकांना बोलवून. तर तेच इथे आम्ही करत आहोत. आजूबाजूच्या बायकांना बोलवलं होतं. त्यांनी आधी गौरायांना हळदी कुंकू लावून घेतलं. मग मी आणि माझ्या जाऊबाईंनी गौरायांना हळदी कुंकू लावून घेतलं आणि मग त्या सगळ्यांनी मिळून मलाही हळदी कुंकू लावलं. आणि मग गौरायांच्या प्रसादातली भाज्या, फुलं, फळं आणि हळदी कुंकू, ओटीचं सामान हे सगळं त्या दोऱ्यांमध्ये बांधून, ते जे दोऱ्यांच्या गाठी बांधून घेतल्या होत्या त्या सगळ्या त्यांनी सगळ्यांनी मिळून अशा उतरून घेतात. गौरायांना खाली उतरवलं जातं आणि मग ते सगळं ज्या आपण गाठी मारलेल्या आहेत त्या सगळ्या दोरे म्हणून माझ्या पदरात दिल्या जातील. अशा सणांच्याच वेळी सगळ्या बायका भेटतात आणि मग मी पण खूप दिवसानंतर तिकडे गेलेली असते, त्यामुळे सगळेजण गप्पा मारत असतात, काही ना काहीतरी विचारत असतात. त्यामुळे मग तिथला मी आवाज थोडा म्यूट केला आहे, कारण आमच्या सगळ्यांच्या गप्पा चालू होत्या, कोणाचं काय असं. आणि मग त्याच्यानंतर दोरे घ्यायला आम्ही सुरुवात केली.
कोकणी भागामध्ये गौरीला ओसा घेतला जातो. गौरी पूजनच्या दिवशी ते सुप्पामध्ये सगळं मांडून घेऊन येतात ओसे आणि घेतात. आमच्या इथे पण खूप मुली आणि बायका येतात ओशासाठी. पण आमच्याकडे ओसा हा संक्रांतीत असतो. आत्ता दोरे घेतले जातात. मी जसं आधी पण म्हटलं, प्रत्येक भागानुसार प्रत्येकाच्या पद्धती बदलतात. आमच्या इकडे हे अशा पद्धतीने केलं जातं. तुमच्या इकडे कोणत्या पद्धतीने करतात किंवा अजून कोणती प्रथा आहे हे मला नक्की कळवा. आणि सकाळचे दोरे घेऊन झाल्यानंतर आम्ही बाप्पाची आरती करून घेतली. आरतीच्या आधी हे केलं जातं कारण गौरी विसर्जनासाठी गौरायांना खाली घेतलं जातं टेबलवरून, म्हणून. त्यानंतर भरपूर छान असं बाप्पाचं मी शांतपणे दर्शन घेतलं कारण आत्ता वेळ झाली होती बाप्पाची निघण्याची. दुसऱ्या दिवशी विसर्जनाचा दिवस आहे हा आणि संध्याकाळी बाप्पा निघणार होते आत्ता. चला तर मग बाप्पांना निरोप देऊयात. लवकर या, गणपतीचा जय जयकार, गणपतीचा जय जयकार. घट्ट पकडा. मोरया, लवकर या, मोरया, मोरया, लवकर या, गणपतीचा जय जयकार. चैन पडे ना आम्हाला, मोरया, मोरया, लवकर या, मोरया, मोरया, लवकर या. 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. मान श्रावण मासे मान कामना पूर्ती. जय देव जय देव. गौरी कुंडा चंदनाची ओटी कुंकुमेश्वरा. जय देव जय देव. दर्शन माते मान श्रावण माते मान कामना पूर्ती. अशा प्रकारे विसर्जनाची आरती झाल्यानंतर सगळ्यांनी बाप्पाशी छान छान गप्पा मारल्या, बाप्पाला निरोप दिला आणि पुढच्या वर्षी लवकर येण्याचं प्रॉमिस घेतलं. बाप्पा जरी निघाले असले तरी ते पुढच्या वर्षी लवकर येणार आहेत. त्यामुळे मग आम्ही सगळ्यांनी बाप्पाच्या विसर्जनाला निघालो. आगमनानंतर 6-7 दिवस त्यांच्याबरोबर राहून त्यांना आज विसर्जन देताना मन भरून येतं. पण तरीही बाप्पांचं जरी विसर्जन होणार असलं तरी ते आपल्याच सोबत असतात, इथेच असतात. याच्यावर आम्हा सगळ्यांचा विश्वास आहे. म्हणून मग प्रथेनुसार विसर्जन तर केलंच पाहिजे. म्हणून विसर्जनासाठी पोहोचलो आम्ही तिथे आणि आला मग तो क्षण जेव्हा आपल्याला बाप्पांना निरोप द्यायचा आहे. तुम्ही सगळे पण बाप्पाला तुमच्या इच्छा सांगा. बाप्पा नक्की ते पूर्ण करतील आणि पुढच्या वर्षी लवकर येतील आपल्या सगळ्यांबरोबर पुन्हा एकदा हाच वेळ असा छान छान गणेश उत्सव साजरा करण्यासाठी. गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढच्या वर्षी. गणपती बाप्पा मोरया, मोरया. गणपतीचा जय जयकार. जैन पडे ना गणपती बाप्पा मोरया, लवकर या. 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. शांत बस. नसतं बोलायचं. हे बाप्पांसोबतचे काही क्षण आहेत जे आम्ही टिपलेत कॅमेऱ्यामध्ये. तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मी प्लीज रिक्वेस्ट करते सबस्क्राईब करा. आणि आपण असे छान छान व्हिडिओ अजून बघणार आहोत. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही सगळे पण छान काळजी घ्या. बाय.